योद्धा न्यूज मराठी। खेड तालुका कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक संपन्न। पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव। राजगुरुनगर महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि खेड तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या अभियानांतर्गत सन 2026 ते 27च्या खरीप हंगामासाठी पूर्व नियोजन व आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते। राजगुरुनगर येथील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील शेतकरी आणि मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाचे उद्घाटन आणि उपस्थित मान्यवर या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन खेड तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्य व गटनेते विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट उपस्थित होत्या। तसेच पंचायत समितीच्या सभापती विद्याताई मोहिते, उपसभापती मंगेशदादा सावंत, दिलीप दुबे, माऊली ढेरेगे, कविता राक्षे, रुपाली कांबळे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल शिंदे, कल्याण शेठ देखणे, संतोष गारडी यांच्यासह खेड तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थित मान्यवरांचे कृषी विभागाच्या वतीनं यथोचित स्वागत करण्यात आले। तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि तांत्रिक शिक्षण कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात खरीप हंगामाची पूर्वतयारी आणि नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री गावडे यांनी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले। विशेषतः आगामी खरीप हंगामातील हवामानाची पार्श्वभूमी, अलो निनोचा प्रभाव लक्षात घेऊन सोयाबीन व भात पीक लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि घ्यावयाची काळजी यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। शेतकरी सन्मान आणि पुरस्कार वितरण या प्रसंगी तालुक्यातील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला। पूर्व आणि पश्चिम भागातील यशस्वी शेतकऱ्यांना आमदार बाबाजी शेठ काळे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक, शेतकरी सन्मान प्रमाणपत्र आणि चेकचे धनादेश वाटप करण्यात आले। प्रमुख नेत्यांचे विचार। विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावरून सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। विद्याताई मोहिते, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते यांनी सभागृहात मार्गदर्शन करताना पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। आमदार बाबाजी शेठ काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाबाजी शेठ काळे यांनी आपल्या भाषणात शेती नियोजनाचे महत्त्व पटवून दिले। शासकीय योजना आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घातल्यास खेड तालुक्यातील शेतकरी नक्कीच समृद्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आभार आणि सांगता। या कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य महिला शेतकरी आणि पुरुष शेतकरी उपस्थित होते। कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्या उत्तम नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी खेड तालुका कृषी बाजार समितीच्या वतीनं सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि सभेची सांगता झाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी।
विश्वे साहेबांनी आणि खेडकर साहेबांनी शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळाला आणि शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना कशा पद्धतीनं आपल्या विभागानं उपविभागानं राबवल्या याबाबतची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्यामध्ये ट्रॅक्टर असेल, कंबाईन, हार्वेस्टर असेल, इतर अवजार यासाठी 6,542 शेतकऱ्यांची निवड झाली आणि त्यामध्ये पूर्वसंमती लाभार्थी 775 आणि प्रत्यक्ष खरेदी करणारे शेतकरी 728. आतापर्यंत 407 शेतकऱ्यांना 2,63,60,437 रुपये या ठिकाणी अनुदान प्राप्त झालेले आहे. 321 शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होणं बाकी आहे. खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरच्या अवजारांचं वाटप आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी 6,542 शेतकऱ्यांना निवड झाली. परंतु शेतकरी सुद्धा या ठिकाणी स्वतःची कागदपत्र देण्यामध्ये कमी पडले. अन्यथा अधिक जास्त प्रमाणामध्ये लाभार्थी या ठिकाणी त्यांना लाभ मिळाला असता. आताच्या आर्थिक वर्षामध्ये 17,000 लाभार्थ्यांची निवड आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे पहिल्यांदा येतील त्यांना या ठिकाणी संधी मिळेल आणि त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. इतर योजनांच्या माध्यमातून ज्या भाऊसाहेब कुलकर योजना असेल, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, ठिबक सिंचन, कांद्याचा तुषार सिंचन या माध्यमातून सुद्धा खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 90,51,000 रुपये इतकं अनुदान या ठिकाणी मिळालेलं आहे आणि दोन्ही अनुदान मिळून 3,63,00,000 रुपयाचं अनुदान आपल्या खेड तालुक्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहेत आणि या योजना शासनाचा कृषी विभाग तालुक्यामध्ये त्याचं ऑफिस आहे, तालुका कृषी अधिकारी आहे, सहाय्यक कृषी अधिकारी असतील, त्याबरोबर आपले कृषी सहाय्यक